जे लोक या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यावर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा की अजित पवार कोण आहेत. जे लोक या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यावर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा की अजित पवार कोण आहेत. मी महाराष्ट्राचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थमंत्री. आतापर्यंत मी राज्याचे 11 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. सहकार चळवळ असेल, बँकिंग व्यवस्था असेल, पायाभूत सुविधांचे वित्त आणि मोठे प्रशासन चालवण्याचा मला दीर्घ अनुभव आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आर्थिक नियोजन प्रत्येक रुपयाच्या पातळीवर कसे करायचे हे मला व्यवस्थित माहिती आहे. आपण माझा मतदारसंघ बारामतीकडे पहा, पिंपरी चिंचवडकडे पहा. काही खेड्यांच्या एकत्रीकरणातून आज ते महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहरांच्या पैकी एक आहेत. जेव्हा योग्य नियोजन आणि मजबूत राजकीय इच्छाशक्ती एकत्र येते तेव्हा विकास नक्की होतो. मोफत मेट्रो किंवा PMPML बस प्रवास करण्याचा निर्णय अचानक किंवा घिसाडीमध्ये घेतलेला नाही आहे, तर सखोल विचार करून तज्ज्ञांचा सल्ला, राजकीय धैर्य आणि जनतेबद्दलची खरी काळजी यातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिका फक्त उत्पन्न मिळवण्यासाठी नसते, तर ती नागरिकांना सेवा देण्यासाठी असते, लोकाभिमुख कारभार करून दाखवण्यासाठी असते. आज पुण्याच्या वाहतुकीची परिस्थिती पाहिली की मन. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.